मस्त की 10 रुपयामध्ये AC बसची मजा घेऊन आपण पोहोचतो गेट ऑफ इंडियाला. गेट ऑफ इंडियाचे दृश्य घेऊ आपण, कसं पाऊस आहे, कसं वातावरण आहे याची जरा माहिती घेऊया. चला आज भेर पटका गेट ऑफ इंडिया. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र आपला ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण मुंबईची शान असणाऱ्या गेट ऑफ इंडियाची शूट घेतो आहे. खूप सुंदर लोकेशन आहे आणि खूप सुंदर आजचा व्ह्यू असेल, कारण पाऊस जास्त असल्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ शूट करून दाखवतो मी. चला तर पाहूया आपण पुढचं शूट. मुंबईला आलात आणि गेट ऑफ इंडिया पाहिलंच नाही, मग समजा अजून मुंबई फिरणं बाकीच आहे. महाराष्ट्राची राजधानी, मुंबईची शान गेट ऑफ इंडिया, आणि त्यात जर पावसाळा असेल तर या ठिकाणाचे सौंदर्य आणखीच खुलून दिसतंय. रिमझिम पाऊस, समुद्राकडून येणारा गार वारा आणि समोर दिसणारं भव्य गेट ऑफ इंडिया, हा अनुभव शब्दात सांगणे जरा कठीणच आहे. असा आहे आपला परिसर गेट ऑफ इंडियाचं. आज गर्दी पण खूप सुंदरपैकी आहे. पाऊस असूनही लोक गेट ऑफ इंडियाकडे आणि ताज हॉटेल पाहायला येतात. क्लायमेट एकदम सुंदर आहे ना, त्या क्लायमेटमध्ये असं व्हिडिओग्राफी करायला एवढी मजा येते ना, खूप सुंदर. बघा ना, हा ताज हॉटेलचं लोकेशन काय छान वाटतं आहे. थोडासा व्ह्यू करतो तुम्हाला बघा. खूप सुंदर आहे आज क्लायमेट असल्यानं. पाऊस आहे बऱ्यापैकी आहे, पाऊस थोडा कमी जास्त होतो त्यामुळं ठीक आहे. आपले मित्र आहेत नाशिकवरून आहेत, खास गेट ऑफ इंडियाचा पावसाचा सीन पाहायला. त्यांचंही आपलं यूट्यूबमध्ये स्वागत आहे. आपला महाराष्ट्र ब्लॉगमध्ये. नाशिकचे आहेत खास करून आले ते. नाशिक त्र्यंबकेश्वर. आपलं नाव सांगते. सर्जेराव मालुंजकर, हिरामन रामभाऊ कातोरे, वाडीवरे, मुक्काम पोस्ट वाडीवरे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. योगेश निवृत्ती मालुजकर, नाशिक त्र्यंबकेश्वर. संतोष रामदास मते, राहणार विल्लोळी, नाशिक. संतोष विठोबा बेजेकर, पिंपळद. सागर मते, राहणार मुरंबी. असे हे सर्व खास मुंबई फिरायला आलेत पावसाच्या लोकेशनमध्येच. आणि ठीक आहे, भेटूया यांना पुन्हा एकदा आपण. पावसाळ्याचा मोसम असेल तर या ठिकाणाचं सौंदर्य आणखीन खुलून आलं होतं,
रिमझिम पावसाच्या सरी, ढगांनी भरलेले आकाश आणि समुद्राच्या लाटांचा आवाज, हा नजारा कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह कुणाला आवरणार नाही. गार वारा, रिमझिम पाऊस, समुद्राचा खळखळाट आणि समोर दिमाखात उभा असलेला गेट ऑफ इंडिया. असं वाटत होतं की निसर्गानेच मुंबईसाठी एक भन्नाट शो आयोजित केलेला आहे. असा आहे गेट ऑफ इंडियाचा परिसर. आज पाऊस तरी म्हणजे दुपारपर्यंत चांगलं होतं, आता थोडं थांबलं आहे, त्यामुळे शूटिंग घ्यायला खूप चांगला व्ह्यू मिळतात. खूप लोक आलेत फिरायसाठी, असं एन्जॉय करायला. ही लोकांची वर्दळ आहे. कुणी फोटो काढतो आहे, कुणी रील बनवतो आहे. आणि हे नाशिकचे मित्र भेटले, त्यांना पण छान वाटलं. ते आपले फोटो काढत होते, त्यांना बोलत होते आम्ही फोटो काढतो तुमचा. ते पण मुंबई फिरायला आले होते, त्यांची पण इच्छा होती. चला, आजचा असा आहे आपला गेट ऑफ इंडियाचा परिसराचा व्ह्यूज. अजून पुढे दाखवतो तुम्हाला मी. गेट ऑफ इंडियामध्ये प्रवेश करताना आपल्याला इथं चेकिंग करायला लागते. पोलीस चेकिंग आहे, चेकिंग वगैरे करूनच आतमध्ये सोडतात. आता आपण गेट ऑफ इंडियाच्या ठिकाणी पोहोचतो आहेच. आता आपण ताज हॉटेलच्या समोर जातो आहे, तिथे दृश्य घेतो, तुम्हाला दाखवतो. चला ताज हॉटेलमध्ये आपण जर गेलो नाही, पण ताज हॉटेलच्या बाहेरचं तरी दृश्य आपण पाहून एन्जॉय घेऊया. हे नवीन ताज हॉटेल आणि समोर असेल ना ओल्ड ताज हॉटेल. आणि गेट ऑफ इंडियाच्या समोर असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खूप सुंदर वाटते बघा, वातावरणामध्ये, असा पावसाच्या वातावरणामध्येच. पाऊस कमी असल्यामुळे आपल्याला इझिली शूट घेता येते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खरं अभिमान वाटतं ना आपल्याला. अभी बैल का पानी तो पानी रहा बाबा, लेकिन लहर ऊपरे दिखे लगे. गेट ऑफ इंडियाच्या अगदी समोर दिमाखात उभे असलेले ताजमहाल पॅलेस हॉटेल हे मुंबईच्या वैभवाचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे. 1903 साली सुरू झालेले हे ऐतिहासिक आलिशान हॉटेल आपल्या सुंदर वास्तुकला, शाईन पाहुणचार यासाठी इतिहासामध्ये जगप्रसिद्ध आहे. गेट ऑफ इंडियासमोर उभे राहून जेव्हा ताज हॉटेलकडे नजर जाते, तेव्हा त्याची भव्य घुमट, आकर्षक रचना आणि राजशाही थाट प्रत्येकाचं मन जिंकून घेते.
पावसाच्या रिमझिम सरी, समोर अथांग अरबी समुद्र, एका बाजूला भव्य गेट ऑफ इंडिया आणि दुसऱ्या बाजूला दिमाखात उभे असलेले ताज हॉटेल. हा नजारा पाहताना कॅमेरा बंद करावासा वाटतच नाही. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर गेट ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल ही जोडी नक्की अनुभवा. हा अनुभव फक्त डोळ्यांनी नाही तर मनात कायमचा साठवून ठेवासा असा आहे. अशा प्रकारे आजचा आपला ब्लॉग इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागामध्ये दुसरं लोकेशन घेऊन. सुंदर लोकेशन तुम्हाला दाखवतो. बघूया भेटूया पुन्हा. चला सर्वांना स्नेह जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या ब्लॉग.